स्टार्ट करूया. भिंतीला एक्सरसाइज पुश करायचे. 1 दोन्ही पायात आणि हातात अंतर सेम. 2 3 4 कपाळाला लावायचे. 5 6 7 8 9 and 10. आले लक्षात? हां. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला काय करायची आहे बघा. आपला उजवा पाय इकडे नेऊन ठेवायचा आहे, डावा पाय इकडे नेऊन ठेवायचा आहे. ट्विस्टिंग करायचं आहे. 1 2 3 या पद्धतीने ट्विस्ट करायची बॉडी. हां, व्हेरी नाईस. फास्ट फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. व्हेरी नाईस. काय करणार आहे आता बघा आपण. इथे हात ठेवलाय. मग अशी आपण काय केलं होतं, पुशअप केलं होतं. तर त्या स्थितीमध्ये सीटचा भाग थोडा बाहेर काढायचा आहे. मणका बाहेर आत ढकलायचे आणि 10 सेकंड इथे होल्ड करायचं. 1 मागे दोन्ही हाड एकमेकांना टेकलीत का बघा हातांची. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर करायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. पायांचे चवडे बाहेर फिरवायचे आणि या पद्धतीने खाली जाणार आहे आपण. सरळ. 1 सरळ खाली जायचं. व्हेरी नाईस. 2 पुढे झुकू नका साक्षी. सरळ सरळ. 3 व्हेरी नाईस. स्कॉट मध्ये. 4 ज्योती मॅम सरळ. 5 6 7 8 9 and 10. 10 सेकंड खाली जाऊन थांबणार आहे आपण. सरळ खाली जावा. सरळ खाली जावा. व्हेरी नाईस. समोर भिंतीकडे बघायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. रिलॅक्स. चलो नेक्स्ट पोझिशन काय करायचंय. दोन्ही हात दोन्ही पायांमध्ये अंतर सेम. उजवा हात मागे नेल्यानंतर कोपरा बघायचाय. ओके. स्टार्ट करूयात. 1 कोपरा बघायचा आहे. व्हेरी नाईस. हात सरळ. पुढचा हात सरळ. पुढचा हात दुमडू नका. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 सेकंड होल्ड करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पायातलं अंतर थोडंसं वाढवा म्हणजे अजून पोटाला पीळ चांगला बसेल. चलो दुसऱ्या बाजूने करूया. 10 काउंट. 1 2 अजून साक्षी मागे वळ. ट्विस्ट कर पूर्ण. 3 4 अजून तो कोपरा बघा कम्प्लीट. हां. 5 असं बोट दाखव म्हणजे तुला समजते. 6 7 8 गुडघे 9 करायचं. हां ते बघ ना. पाय हालत नाही आपला अजिबात. मागे जाऊन फक्त तो कोपरा बघायचा. पोट पूर्ण पीळ आहे. ओके. अँड 10. व्हेरी नाईस. रिलॅक्स. लक्षात आलंय साक्षी. परत एकदा इथे दाखवू. ए बघ या पद्धतीने दोन्ही हातांना आणि दोन्ही पायात सेम अंतर आहे. मी जेव्हा बॉडी ट्विस्ट करेल ना तो कोपरा कम्प्लीट बघायचा. पोटाला पूर्ण पीळ बसला पाहिजे आपला. आले लक्षात. पण आता इथे मी हात फोल्ड केला. हां तर हात फोल्ड नाही झाला पाहिजे. तर बॉडी पूर्ण इथून इथपर्यंत पूर्ण बॉडी ट्विस्ट होणार आहे आणि स्ट्रेच होणार आहे आपली चांगली. ओके. चलो नेक्स्ट 10 सेकंड होल्ड करूयात आपण आता. 1 10 सेकंड होल्ड करा मागे जाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. चलो दोन्ही हात थोडेसे आपल्या कमरेच्या लेवलला घ्यायचे आणि काय करणार आहे. डावा पाय जास्तीत जास्त वर नेणार आहे. पुन्हा खाली घेणार आहे. वर नेणार आहे. खाली नेणार आहे. प्रत्येक स्थितीमध्ये एक आसन दडलेलं आहे. ओके. तर ते तुम्हाला तिथे नेऊन थांबायचे. आपण जे जे शिकतोय त्या प्रत्येक स्थिती मागे परत एक आसन आपण शिकणार आहे. त्याच्यासाठीचं हे स्ट्रेचिंग सुरू आहे. ओके. चलो नेक्स्ट. 1 न्यावर अजून. डोकं खाली. डोकं खाली. हात खाली घ्या. 2 3 4 हे बाहेर काढायचं. 5 6 साक्षी थोडा पाय वर घ्या अजून. डोकं खाली घातलं चालेल. 7 ज्योती मॅम पाय थोडा वर. व्हेरी नाईस. 8 मागे सरका जरा. 9 and 10. 10 सेकंड होल्ड करायचे. हात फोल्ड नको आहेत ना. हात एकदम स्ट्रेट. मागे सरका थोडं वाटलंस अजून. हां 10 सेकंड होल्ड करूयात.
1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. दुसऱ्या पायाने करूयात. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. व्हेरी नाईस. 10 सेकंड होल्ड करूयात आपण. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. रिलॅक्स. दम लागला की सांगा. दम लागला की सांगा. चला भिंतीला टेकून उभा राहा जरा. भिंतीला टेकून उभा राहायचं. भिंतीला टेकून उभारला. दोन्ही हात समोरच्या दिशेने आणि पाय थोडे लांब घ्यायचे. पाय थोडे लांब. दोन्ही हात समोरच्या दिशेने आणि खुर्चीत जाऊन बसायचे. चला या खाली. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सरळ तसंच पाठीला घासत वरती यायचंय. या सरळ वरती. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. चला अप अँड डाऊन करूया. 1 2 3 4 5 6 7. थोडं अवघड वाटतंय ना. पुढं 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 झुकतंय. 8 9. पुढे पाठ पाठ टेकूनच उठायचं. अँड 10. व्हेरी नाईस. नेक्स्ट एक्सरसाइज काय करायची आहे बघा. दोन्ही हात वर ठेवायचे. पाय वरतीच आहे. हात खाली गेले ना भिंतीकडे की कंबर बाहेर काढायची. हात वर गेले की कंबर आत. 1 2 या पद्धतीने. हा व्हेरी नाईस. चलो खाली जावा. अजून थोडं खाली जावा. खाली जावा स्क्वॉट मध्ये. आता बसलो ना तसे. हात वर. हात वर. कंबर. आता हात खाली घ्या. कंबर बाहेर काढा. व्हेरी नाईस. हा एका ब्रीथ मध्ये करायचं. एका लय मध्ये. स्टार्ट. 1 2 खाली बसा. बसा ना खाली. 3 अजून खाली जा. हा स्टार्ट करूया. हा स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. व्हेरी नाईस. खूप सुंदर. रिलॅक्स. थोडंसं चालायचं आहे. आता श्वास वाढलाय ना आपला. तर चालताना कसं चालायचं. पायाच्या पंजांवरती. हॉलमध्ये 3 राऊंड मारून यायचे. ओके. इकडून इकडे असे 3 पायांच्या पंजांवर चालत जायचं. चालत यायचं. बॅलन्स करायचं. चला या पायाच्या पंजांवर चालत 3-4 राऊंड मारा. पायाच्या पंजांवरती चालायचं आहे आपल्याला. ताडासनामध्ये पण चालू शकता तुम्ही. तीन ते 4 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला. टाचांवरती चालायचं. टाचांवर या पद्धतीने. फक्त टाचांवर चालायचं. हा व्हेरी नाईस. बरेचदा आपल्या टाचा दुखतात वगैरे है ना. मग त्या रिलीफ करण्यासाठी एक्सरसाइज काय असेल तर टाचांवर चालायचं. व्हेरी नाईस. घरी आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जातो तेव्हा सहज आपण असं चालू शकतो. हा टाचांवर पंजांवर या पद्धतीने चालायचे. टाचांवर चालायचे. आता साक्षी.